नमस्कार. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत आहेत असे या क्षेत्रात काहीतरी नवीन स्वतःचा ठसा उमटवू इच्छित असणारे इंजिनियर आकाश गुप्ता. ते स्वतः मंगरुळपीर इथले आहेत आणि अर्थातच इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं की याच्यावर न थांबता आपण मास्टर्स सुद्धा केलं पाहिजे. सो त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर केलेत आणि मागच्या 4-5 वर्षापासून ते या फील्डमध्ये कार्यरत आहेत. आधी त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही काळ लेक्चरशिप सुद्धा केली होती. सो त्याबद्दल पण मला त्यांच्याशी बोलायचं आहे. बेसिकली बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की ज्याच्यामध्ये आम्ही बांधकाम क्षेत्रात तुमच्यासारख्या नव्यानं जे तरुण येत आहेत त्यांच्याशी त्या निमित्तानं चर्चा करतोय, गप्पा मारतोय आणि ओव्हरऑल या बांधकाम क्षेत्रामध्ये आपण काही नवीन सकारात्मक बदल घडवू शकतो का, या सगळ्याबाबतची चर्चा आहे. त्यामध्ये तुमचा पण प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तुमच्याकडनं बांधकाम क्षेत्राबद्दलचे विचार जाणून घ्यायचे आहेत. या सगळ्याबद्दलची चर्चा आहे. सो अर्थातच चर्चेला सुरुवात करण्याआधी मला विचारायचं आहे की तुमचं शालेय जीवन, तुमचं कॉलेज कुठलं होतं जिथून तुम्ही इंजिनिअरिंग आणि मास्टर्स केलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडावं याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? प्रेरणास्थान कोण होतं? माझं जे शिक्षण झालेलं आहे ते मध्यम वर्गातून मी येतो, म्हणजे झेडपी शाळेतून आपलं 10वी पर्यंत झालेलं आहे. बरोबर. वायसी मध्ये माझं 12वी झालेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर माझं BSc करायची की काय करायचं असा विषय सुरू होता, कारण घरची कंडिशन कमी जास्त होती. बरोबर. तर PMT PET मी एका महिन्यामध्ये कसं तसं एक्झाम दिली होती क्रॅश कोर्स लावून, आणि त्यामध्ये माझं जेमतेम 100 मार्कापर्यंत झालेलं होतं. ओके. तर त्याच्या बेसिसला मला ती देवाची कृपा की काहीतरी मला GEC चंद्रपूरमध्ये ऍडमिशन भेटली, आणि ते पण सिव्हिल ब्रांच मध्ये, म्हणजे फेवरेट ब्रांच होती. ते तुम्ही असं बघू शकता की ते देवानंच निर्धारित केलेलं होतं की मला इथे काहीतरी भेटू शकतं. बरोबर. आणि तिथे माझं शिक्षण झालं 2015 मध्ये, आणि त्याच्यानंतर मी पुन्हा मंगरुळला परत आलो आपल्या गावी. आणि सहज एक काका भेटले, म्हणे काय कुठं शिक्षण झालंय, आता काय करतो, सध्या काहीतरी बघावं लागेल. त्यांनीच मला इथे शेडके साहेब म्हणून होते वाशिमची, त्यांच्याकडे संपर्क केला आणि त्यांच्याकडे मी जॉईन केलं. 1 वर्ष त्यांच्याकडे मी वर्किंगला होतो. ओके. आणि जे पण ऑफिशियल वर्क होतं त्यावेळेला मला काही एवढं माहित नव्हतं. जेव्हा आपण ऍक्च्युअल वर्कला उतरलो तर माहित पडतं काय आहे. एज्युकेशन आणि प्रॅक्टिकल वर्क मध्ये फरक पडतो. बरोबर. आणि त्यांच्या गायडन्स नंतर मग त्यांनी विचारलं मला, शेडके साहेबांनी, पण तुला पुढे काय करायचं आहे? बरोबर. मला वाटलं की गव्हर्नमेंट जॉब ट्राय करायला पाहिजे आपण, किंवा आणखी काही. तर त्यावेळी मग लेक्चरशिप मी जॉईन केली, प्लस गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन होती. आणि त्याच्यानंतर काही आमचे आउटर प्रोजेक्ट चालायचे, जसे काही स्ट्रक्चरल ऑडिट होतं ते कॉलेजच्या मार्फत, आणि काही इरिगेशनचे पाटबंधारे होते, तिथे मी जाऊन चेक करायचो की त्याची बिल्ड क्वालिटी कशी आहे काय. बरोबर. आणि त्याच्यानंतर 2019 मध्ये माझं एमटेक सोबतच कम्प्लीट झालं. म्हणजे लेक्चरशिप आणि एमटेक आणि हे आउटर नॉलेज हे सगळं एकत्र कॉम्बिनेशन चालूच होतं कॉम्बिनेशन. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि नंतर आपला कोरोना आला. कोरोनामध्ये मी मग शेवटी आपल्या मंगरुळपीरला डबल आलो आणि आपलं स्वतःचं काहीतरी सुरू करावं म्हणून मी आपलं एक फर्म तयार केली. व्हेरी गुड. आणि मी आणि माझे लहान भाऊ आम्ही दोघेही मिळून, मी स्ट्रक्चरल वर्क बघतो आणि तो सगळं इंटेरियरचे एक्सटेरियर लहान भाऊ बघत असतात. व्हेरी गुड. सो अशी आम्ही कॉम्बिनेशन मध्ये काम करतोय. भावाची पण चांगली मदत या सगळ्या फील्ड मध्ये होती तुम्हाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुसरं, तुम्ही स्वतः आता यंग आहेत म्हणून मला अजून जास्त विचारायचं आहे की क्रिएटिव्ह फील्ड आहे बेसिकली सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, तर ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा किती फायदा होतो किंवा किती मदत होते? आता जसे की आपण बघतो की जेव्हा आम्ही स्ट्रक्चरल डिझाईन करतो तर आपल्याला मॅक्सिमम जो लोड आहे तो आपले लाल विटा आहे समजा, त्याचा खूप हेवी लोड येत असतो. बरोबर. लोड येणार आहे तर आम्हाला स्ट्रक्चर पण हेवी असं डिझाईन करावं लागतं. तर त्याच्यामुळे जेव्हा आपले हे नवीन नवीन ऑटोक्लेव्ह ब्रिक्स निघालेले आहे, ब्रिक्स निघालेले आहे, वेगवेगळी मटेरियल्स निघालेली आहे, किंवा आपण RCC वॉल पॅनलिंग मध्ये पण घेऊ शकतो. हे जे ऑप्शन आम्ही कस्टमरला समजावून सांगतो, तर ऍक्च्युअली आपली गावाकडली जरा ग्रामीण हे आहे ना, पब्लिक आहे, तर त्याच्यामुळे ती ऍग्री होत नाही तेवढ्या लवकर. पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स करू आता शेवटी 50% तरी आम्ही चेंजेस केलेले आहे. व्हेरी गुड. की तुम्ही ऍटलीस्ट ग्राउंड फ्लोअरला रेड ब्रिक वापरा किंवा आउटर मध्ये रेड ब्रिक वापरा, आणि आतमध्ये तुम्ही थोडं हलक्यामध्ये वापरा तरी चालेल, आणि पैसे पण कॉस्ट वाटेल. बरोबर. आणि एन्व्हायरमेंट मेन आहे आपला. जेवढं आपण ग्रीन एनर्जीकडे जाऊ तेवढं चांगलं आहे. बरोबर. दुसरं असं आहे की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा आपण त्याला म्हणू अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याच्यातून पण धोके सुद्धा निर्माण होऊ शकतात. सो अनस्किल्ड लेबर वापरणं हे किती धोकादायक आहे? ऍक्च्युली सर,
मेन प्रॉब्लेम हा झालाय की जे गव्हर्नमेंटचे स्कीम निघाले भरपूर, हो. त्याच्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये भरपूर पैसे येणं सुरू झाले. बरोबर. जे व्यक्ती स्किल्ड आहे त्याची इच्छा नाही झालेली आहे म्हणजे काम करावं आता म्हणून काम करावं market म्हणून. मध्ये. बरोबर. तर आताच्या वेळेला रोजगार भेटणे कठीण आहे. म्हणजे आपले जे मजूर आहे ते बरोबर. भेटणे कठीण झालेले आहे. हम्म. अशामध्ये जर आपण अनस्किल्ड लेबरला जर ट्रेन केलं, बरोबर. त्यांची प्रॉपर एक आपण पर वीकला 1 तास 2 तास असं त्यांना बेसिक नॉलेज दिलं. कारण आताच्या वेळेला जर अनस्किल्ड लेवलला आपण बाजूला केलं तर आपलं फील्ड चालू नाही शकणार. बरोबर आहे. तर यांना स्किल्ड कसं बनवायचं हम्म. त्यांच्याकडे लक्ष देणे हे आपल्याला गरजेचं महत्वाचं आहे. आहे. बरोबर आहे. हा, त्यांना अनस्किल्डच आपण जर डायरेक्टच वर्कला पाठवलं तर हे चुकीचं होणार. धोकादायक होऊ शकतं. कारण हे जे कन्स्ट्रक्शन आपलं होते ते एकदाच होणार आहे. जे पण कास्टिंग होते आपलं, जे स्टील बरोबर. ग्राइंडिंग होते, हो. त्यांना ती गोष्टी समजायला पाहिजे की आपण जे वर्क करतोय ते 1 वर्ष नाही तर 100 वर्ष चाललं पाहिजे. बरोबर. त्याच्या हिशोबानं मालकानेही त्यांना पहिली गोष्ट साईडला ठेवले नाही पाहिजे. बरोबर. आणि असं नाही की त्यांना एकदमच आउट ऑफ कास्ट करा, पण लहान गोष्टीपासून त्यांची सुरुवात आपण करू शकतो. बरोबर. म्हणजे मेन वर्क पासून जरा दूर करून वेगळं काम त्यांना आपण देऊ शकतो. बरोबर. स्किल बनवण्यासाठी काहीतरी करू बरोबर. शकतो. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये काम करताय, तर सामान्य माणसाचं स्वप्न असतं घर बनवणे, पण तेव्हाच त्याची बजेटची पण अडचण असते. बरोबर आहे. सो बजेटमध्ये किंवा लो कॉस्ट हाऊसिंग किंवा बजेट फ्रेंडली घरं जर बनवायची असेल तर तुम्ही काय टिप्स द्याल किंवा कसं सांगाल ते कसं दोन्हीचा समतोल साधता ते? आता सर मी सगळ्यात आधी कस्टमरला तेच विचारतो की तुमचं बजेट किती आहे. काही लोकांचं बजेट राहते 10 लाखापर्यंत, पण त्यांचा ऍक्च्युअल कॉस्ट जाणार आहे आपलं 15 लाखापर्यंत. आणि काही असतात की ते मनाचंच काहीतरी आपल्याला हे मटेरियल वापरायचंय, असं करायचंय, म्हणजे जिथं आवश्यकता नाहीये तिथं जास्त लोखंड वापरतील, जिथं आवश्यकता नाहीये तिथं चांगलं एकदम सिमेंट जास्त हे वापरतील. म्हणजे ते फॉलो करत नाही गाईडलाईन. बरोबर. पण तरी आम्ही त्यांना जेव्हा सुरुवातीला मी त्यांना बजेट विचारून घेतो की तुम्हाला इतके पैसे लागू शकतात, तुमचं बजेट आहे 10 लाख पण लागणारे 15 लाख, जर तुम्ही माझी सल्ला फॉलो करसाल तर आपण तो काहीतरी 10 ते 12 पर्यंत लावू शकतो. बरोबर. पूर्ण नाही होणार, पण आपण 12 पर्यंत तुमची कॉस्ट कटिंग करून करू शकतो. तर अशामध्ये काय होतं सर की आपण बेसिक सुरू करतो प्लिंथ पासून. बरोबर. फुटिंग तर आपलं मजबूतच व्हायला पाहिजे, पण फुटिंगच्या नंतर जे आपलं ब्रिक्स आहे, ब्रिक्सचं आपण रिप्लेसमेंट जर केलं समजा एसी ब्लॉक मध्ये, बरोबर, तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सेव्ह करता येतात, कारण बरोबर. प्लास्टरिंग मटेरियल वगैरे सगळं कमी लागतं. बरोबर. त्याचप्रमाणे काही जो आपलं वर्क असतो तो लीन कॉन्क्रीट मध्ये पण करू शकतो. बरोबर. पीसीसी झालं त्याच्यामध्ये आपण थोडंफार अगर हलकं सिमेंट वापरलं, त्याचं प्रोपोर्शन कमी ठेवलं तरी चालते. तर जे लोक नॉर्मल त्यांना माहिती नाहीये गावाकडले, तर ते सगळं सेमच युज करतात. जे बरोबर. कॉन्क्रीट आपल्याला कॉलमला लागणार आहे तेच तेच. पीसीसी मध्ये पण युज करतात. अच्छा. त्याच्यामुळे मग जास्त मटेरियल जातो. प्लस आता आपला चुरी झालेली आहे, चुरी आणि रेती दोन्ही मिक्स करू शकतो आपण प्रत्येक ठिकाणी. बरोबर. तर असं करू आपण त्यांची कॉस्ट कटिंग करण्यासाठी आपण त्यांना सजेशन देऊ देतो. शकतो. बरोबर. आणि शेवटी जेव्हा त्यांना मेन उद्देश असतो की सर आमचं दिसायला चांगलं दिसलं पाहिजे, बरोबर. तर त्यांना आता पीओपी खूप हे झालेली आहे, सगळीकडे पीओपी पाहिजे. तर तुम्ही सीपीव्हीसी पॅनेलिंग युज करा. अच्छा. जी गोष्ट तुम्हाला 15-20 हजार मध्ये लागणार आहे ते 5,000 मध्ये होऊ शकते. दिसायला पण चांगली आहे, टिकाऊ आहे, काही प्रॉब्लेम बरोबर, नाहीये. म्हणजे बरोबर. न पेक्षा तर काहीतरी देऊ शकतो. असे चेंजेस इंटेरियर मध्ये पण भरपूर मटेरियल अवेलेबल आहे. बरोबर. स्ट्रक्चरल पासून इंटिरियर पर्यंत आपण त्यांना कॉस्ट कटिंग करू शकतो. कमीत कमी 20% आपण त्यांना सेव्ह करू शकतो. बरोबर. दुसरं, तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये मास्टर्स केलंय, तर मग मला दुसरं असं विचारायचं, प्रत्येक कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन किंवा आराखडा हा किती महत्वाचा असतो, किंवा त्या आराखड्यानुसार कसं काम केलं पाहिजे, काय सांगाल? तर आपलं प्लॅन सगळ्यात महत्वाचा असतो. मी कोणत्याही कस्टमरला हाच सांगतो की आपले 10 प्लॅन वेस्ट गेले तर चालतात, तो माझ्यासाठी फक्त 10 पेजेस आहे. बरोबर. पण जर तुमचं कन्स्ट्रक्शन वर्क सुरू झालं आणि तिथे जर तुमचं काहीतरी चेंजेस करायचं काम पडलं, त्यावेळी तुमचं जे नुकसान आहे ते कमीत कमी 20,000 आहे. बरोबर. एक कॉलम जर शिफ्ट करायचं म्हटलं की 20,000चं नुकसान तुमचं झालेलं आहे. बरोबर. त्याप्रमाणे माझं तेच म्हणणं असते की तुम्ही कधीही प्लॅनिंग आरामाने करा. बरोबर. जितकं वेळ तुम्हाला प्लॅनिंगला देता येईल तितकं आपण प्लॅनिंगला वेळ देऊ शकतो. बरोबर. आणि माझी हे सजेशन असते की प्लॅन परफेक्ट झाला तर तुमचं स्ट्रक्चर परफेक्ट राहणार. बरोबर. पण मला बांधकामाबद्दल काय टिप्स काही सांगता येतील का, किंवा चांगलं बांधकाम करायचं असेल तर या टिप्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत असं? सर माझं एक मत असतं की तुम्ही जसं इंजिनियर आहे त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर राहते. बरोबर. आपलं बेसिक तर मी तुम्हाला प्लॅनिंग पासून तर सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणार आहोत. पण जर कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर हा भावाप्रमाणे काम नाही करत, तर तो स्ट्रक्चर आहे तो तसा नाही बनणार जसं बनायला पाहिजे. बरोबर. कमीत कमी 10% तरी फरक पडेल. जर इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा तालमेल चांगला असेल, काही गोष्टी काय होतात की मला समजा डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला बोलायचं असं वाटतं की इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरला कशाला फोन करणार. आधी मालकानं मग इंजिनियरला विचारायला पाहिजे किंवा असं अडचण येत आहे. तर हे
चुकीचं आहे मला वाटतं. बरोबर. मालक हा फक्त वर्क बघण्यासाठी यायला पाहिजे, पण कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर यांनी कोणतेही वर्क एक्झिक्युशनच्या वेळी कॉल व्हायलाच पाहिजे, किंवा हा असं वर्क होणार आहे सर, तुम्ही एकदा बघून घ्या. किंवा आता व्हॉट्सअप निघालेला आहे सर आपल्याला, तर मी वर्ध्याचे नंतर भंडाऱ्याचे पण साईट हँडल करतो, तर मी त्यांना सांगतो की तुम्ही सकाळचे आणि संध्याकाळचे फोटो पाठवा. बरोबर. आणि कॉन्ट्रॅक्टर मला पाठवतात. बरोबर. आमचं कम्युनिकेशन इतकं चांगलं आहे की ते मला पाठवतात की सर हा काम झालेलं आहे. याच्यामुळे कसं आहे सर, एक ट्रस्ट बिल्डिंग होते की त्यांचं पण काम व्यवस्थित चालू आहे आणि मी पण शुअर राहतो की आपला वर्क कसा आहे. बरोबर. आणि मालकाचा तर फायदा होणारच आहे याच्यामध्ये. हा माझा टिप आहे की या दोघांनी पण मिळून 1+1=11 व्हायला पाहिजे. बरोबर. इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी सोबत काम करायला असायला पाहिजे. बरोबर. दुसरं, तुम्ही आता जसं सांगितलं तसं या क्षेत्रामध्ये आता काही वर्षांपासून कामाला सुरुवात केली आहे, पण बऱ्याचदा काही आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागतं, काही अडचणी येतात. तर त्या अडचणींवर कशी तुम्ही मात केली, एखादं काही सांगता येईल का उदाहरणासह? सर, आव्हान असे की काही गोष्टी असतात की ते इंजिनियरला, जसं आम्ही जे एज्युकेशन प्रणालीमधून निघालेलो आहोत सर, बरोबर. आमचे जे बुक्स होते 1970 पासून, तेच एडिशन 1, 2, 3, 4 होत आता 14-15 पर्यंत आलेले आहे. या एडिशन मध्ये काय होतात की ते आम्ही फक्त थेरॉटिकल नॉलेज घेतलेलं राहतं. बरोबर. जरी मी 2 वर्ष 3 वर्ष फील्ड मध्ये आहे, 5 वर्ष झालेले आहे, पण काही गोष्टी असतात की त्या मला कळत नाही, किंवा त्याच्या जे बेसिक आहे ते मला समजत नाही. पण काही लेबर्स असतात की त्यांना त्या गोष्टी समजतात. लेबर्स म्हणजे जे सेंटरिंग वाले काही लोक असतात, एक्स्ट्रीम लेवलला काम केलेले. माझ्यासोबत एक बंगालचे दादा होते. आमच्याकडे G+5चा प्रोजेक्ट आहे, वाशिम रोडलाच आहे, रोडला कृष्णनगरी म्हणून. तर त्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला जे बीम डिझाईन्स म्हणजे त्यांनी पाठवले होते मुंबईवरून. मी स्ट्रक्चरल इंजिनियर आहे, पण मला पण ते वाचायला जरा तकलीफ गेली. मी नवीन होतो त्यावेळी, तर काही बीम्स कमी आहे, जास्त आहे. तर या गोष्टी मला त्या दादांनी वेगळ्या प्रकारे सांगितल्या, समजावून सांगितले की हे असं असं राहते. बरोबर. म्हणजे त्यांच्याकडून जेव्हा मी शिकलो, तर ते शिकून मला आतापर्यंत कुठेच अडचण आली नाही. क्या बात आहे. व्हेरी गुड. तर आपण कधी शिकत राहिले पाहिजे. जे असं नाही की तो व्यक्ती एज्युकेटेड नाही आहे, बरोबर, किंवा मी मोठा आहे तो लहान आहे, बरोबर, हा कधीच नसला पाहिजे भाव. बरोबर, बरोबर. आपण सगळ्यांपासून काहीतरी शिकत राहायला पाहिजे, काहीतरी शिकवायचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. दुसरं, या क्षेत्रामध्ये आता दरवर्षी नवीन बॅच येते, नवीन इंजिनियर्स येतात. सो मित्रत्वाच्या नात्यानं तुम्ही पुढच्या येणाऱ्या बॅचला किंवा तुमच्या मित्राला काय सल्ला द्याल? सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येताना किंवा या क्षेत्रात व्यावसायिक पदार्पण करताना तुम्ही काय सल्ला द्याल? सर, माझं एकच मत आहे की जेव्हा आपण शिक्षण घेत असतो, तर आमच्या त्या याच्यामध्ये करिक्युलम मध्ये फक्त फायनल इयर मध्ये सर आम्हाला फक्त एक महिन्याचा काहीतरी कोर्स करावा लागतो. बरोबर. तर असं मला वाटते की त्यांनी प्रत्येक सुट्टीमध्ये काहीतरी कुठेतरी जॉईनिंग घ्यायला पाहिजे. जर तुम्ही तिथं ऑफिसमध्ये जॉईन केलं, बरोबर, तर तुम्हाला हे करिक्युलम वेगळं आहे, पण ते जेव्हा आपण शिकतो ऍक्च्युअल मध्ये काय होतं, कसं होतं, हा खूप महत्वाचा भाग आहे. बरोबर, त्यामुळे ते पण घेतलं. तर हे एक टिप आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही आधी डिसाईड करून घ्या की तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब कडे जायचं. जसं मी जरा कन्फ्युज झालो की मला गव्हर्नमेंट जायचं आहे की प्रायव्हेट मध्ये उतरायचं आहे. तर हे गोष्टी आधीच आपण डिसाईड केल्या पाहिजे. आता खूप चांगले मेंटर्स अवेलेबल आहे, युट्यूबला क्लासेस अवेलेबल आहे. आमच्या वेळी पुण्याला किंवा हैदराबादला क्लासेस होते. तर आपण त्यांच्याशी संपर्क करून 1 वर्ष त्यांच्याकडे देऊन लवकर डिसिजन घ्या की तुम्हाला प्रायव्हेट मध्ये यायचंय की गव्हर्नमेंट मध्ये जायचं. आणि जर आपल्याला इथंच यायचं असेल तर फुल प्रूफ मध्ये सगळे क्लासेस अवेलेबल आहे. तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज साठी खूप सारे इन्स्टिट्यूट ओपन झालेले आहे आता, आणि ओपनिंग्स तर भरपूर आहे सर आपल्या फील्डमध्ये. तर तुम्ही डिसाईड आधी करून घ्या की कुठे जायचं. तेच माझं तुम्हाला सजेशन. दुसरं, तुम्ही आता सांगितलं की ओपनिंग्स खूप आहेत. मग याच्यावरच मला विचारायचं आहे की ओव्हरऑल इंजिनिअरिंग ऍज अ इंडस्ट्री किंवा कन्स्ट्रक्शन ऍज अ इंडस्ट्री, तुम्हाला काय वाटतं, किती स्कोप आहे याच्यामध्ये? काय भवितव्य, काय भविष्य बघता तुम्ही या इंडस्ट्रीचं? सर, आपला डेव्हलपिंग कंट्री आहे पहिली गोष्ट, इंडिया. आणि सर इतक्या तुम्ही बघू शकता, वाशिम तर काहीच नव्हतं. जर 10 वर्ष आधी जर बघसाल तर वाशिम काहीच नाही, एक तालुक्याप्रमाणे होतं. पण आज इतक्या साऱ्या गोष्टी होत आहे आणि आजूबाजूला पण डेव्हलपमेंट होत आहे. हे डेव्हलपमेंट होत आहे म्हणजे सगळ्यांना कमीत कमी कोणती बिल्डिंग जर बनत असेल तर 100 लोकांना काम भेटतं सर. बरोबर. आणि याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन तर वाढणारच आहे, कन्स्ट्रक्शन कधीच थांबणार नाही आहे. बरोबर. तर आपला सिव्हिल हा वर्क कधी वाढणारच आहे असं मला वाटतं. कधी पण बूमलाच राहणार आहे. कोणालाही कसाही व्यक्ती असो त्याला या फील्डमध्ये जॉब भेटणार. बरं, दुसरं आणखीन एक महत्वाचं विचारायचंय. तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये इतकं काम करताय, तर सळई किंवा स्टील हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये. तर ती सळई निवडताना तुम्ही त्याची काय गुणवैशिष्ट्य बघता किंवा काय क्वालिटीज बघता की सळई कन्स्ट्रक्शनसाठी ही चांगली आहे किंवा ही निवडली गेली पाहिजे? तर त्या क्वालिटीज, त्या पॅरामीटर्स काही सांगू शकाल का?
आता सर आपण जेव्हा ऑन फील्डमध्ये किंवा कोणताही एक व्यक्ती माझ्याकडे येतो, कस्टमर येतो, तो विचारतो की सर कोणतं स्टील घ्यायला पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे. बरोबर. तर आपण त्यांना जे चांगले ब्रँडेड आहेत त्यांच्याकडे जा असं आपण सांगत असतो. बरोबर. तो कधीतरी फोन करतो, सर हा 1 रुपयानं स्वस्त भेटत आहे, हा 2 रुपयानं स्वस्त भेटत आहे. तर मी त्यांना तिथेच सांगतो की तुम्ही त्याला बेंड करून बघा आणि जो आपला नॉर्मल हे आहे त्याला बेंड करून बघा. तुम्हाला काहीतरी तिथेच फरक दिसेल. जिथं बेंड होतो ना तोच भाग तुम्हाला सांगतो की तो काय क्वालिटीचा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. दुसरं असं, तुम्ही आयकॉन स्टील तुमच्या आधीच्या कुठल्या प्रोजेक्ट्समध्ये वापरला आहे का? किंवा तुमचा जर वापरलंय का आधी, सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट्समध्ये, आजवर केलेल्या प्रोजेक्ट्समध्ये आयकॉन स्टील वापरलाय तुम्ही कधी? आयकॉन स्टीलचा वापर आमच्या मंगरुळपीरमध्ये सध्या कमी आहे. बर. पण मी नागपूरमध्ये आणि भंडारामध्ये या 2 साईटला आयकॉन स्टील वापरलेलं आहे आणि मला खूपच चांगले रिझल्ट्स भेटले आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो आयकॉन स्टीलच्या प्रॉडक्ट बद्दल बोललात, पण त्याच्या क्वालिटी बद्दल, त्याच्या डिलिव्हरी बद्दल, कॉस्ट बद्दल अजून काही सांगता येईल का? सर मला तर काही प्रॉब्लेमच आली नाहीये. ओके. डिलिव्हरी पण ऑन टाइम राहते त्यांची. ओके. आणि कोणाकडून कंप्लेंट नाही, कारण कॉन्ट्रॅक्टर जसं मी म्हटलं 1+1 आम्ही 11 काम करतो. कॉन्ट्रॅक्टर मला काहीतरी म्हटलं तर मी काहीतरी ऑब्जेक्शन घेऊ शकतो. मी त्याच्याबद्दल सांगेल. कुठंच काही आपल्याला माहिती म्हणजे असं काही कंप्लेंट आली नाही आहे. तर हा चांगली गोष्ट आहे. बरोबर. हा सक्सेसफुल आहे. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर आकाश गुप्ता आणि त्यांनी नुकतेच करिअरला सुरुवात केलेली आहे. मी सांगितलं तसं आधी लेक्चरशिप केल्यामुळे ते फार भरभरून बोलतात, मनापासून बोलतात. आणि दुसरं एक महत्त्वाचं त्यांच्या बहुतेक सिक्रेटचा फॉर्म्युला जो मला मिळाला तो म्हणजे 1+1 हे 2 नसून 1+1 हे 11 असतं. अर्थात हे टीम वर्क आहे. ही जेव्हा वास्तू आपण निर्मिती करत असतो तेव्हा हे सगळ्यांचं टीम वर्क आहे. ते सगळे लोक जर एकत्र आले तर एक उत्तम वास्तू निर्मिती होऊ शकते. तर पुन्हा एकदा तुमच्या आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक आभार की तुम्ही आलात, इतक्या दिलखुलासपणे बोललात. आणि अर्थात आता माझ्या मते 70 प्रोजेक्टचा टप्पा तुम्ही ओलांडलेला आहे, पण येणाऱ्या काळात माझ्या मते लवकरच सेंचुरी सुद्धा कराल. आयकॉन स्टील तुमच्या सोबत आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. तर तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आयकॉन स्टीलकडून आणि माझ्याकडून दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.